हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 14 फेब्रुवारी वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे वसंत पंचमी. माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा हा उत्सव, हा जो दिवस आहे तर आपण साजरा करत असतो. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्व सुद्धा वेगवेगळे आहे. तर वसंत पंचमी हा जो दिवस असतो किंवा ही जी तिथी असते तर या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची आपल्याला सेवा, आराधना आणि उपासना करायची असते, कारण हा दिवस माता सरस्वतीला समर्पित असतो. तर त्यामुळे आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे. आता वसंत पंचमीला देवी सरस्वती जी आहे तर ती पृथ्वी तलावरती अवतरलेली असते आणि माघ महिन्यातील ही जी पंचमी असते तर ती सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. यासोबतच वसंत ऋतू सुद्धा या दरम्यानच भरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असं म्हटलं जातं. विद्येचे देवता, ज्ञानाची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. म्हणूनच या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात, जेणेकरून मुलांच्या विद्येमध्ये आणि त्यांच्या शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्याचबरोबर माता सरस्वतीची, देवी सरस्वतीची कृपा ही सदैव आपल्या मुलांवरती राहावी आणि त्याचा शुभ फळ त्यांना प्राप्त व्हावं, यासाठी या दिवशी सरस्वती मातेची पूजा ही केली जाते आणि काही उपाय सुद्धा केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू उतरवून टाकायची आहे, त्यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, अडचणी दूर होऊन अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल आणि मुलांना व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये सुद्धा भरभरून यशाची प्राप्ती होईल आणि मुलांची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर हा जो उपाय आहे तर तो सगळ्या मुलांसाठी, मुलींसाठी, सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये मुलांची जी पण काही पुस्तकं आहेत किंवा त्यांचे जे बुक्स आहेत तर त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे. सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तो तुम्हाला उद्या घेऊन यायचा आहे. तुमच्या घरामध्ये मुलं शिक्षण घेत असतील तर अशा वेळेला सरस्वती मातेचा फोटो आपल्या घरामध्ये असलं तर नक्कीच आपल्या मुलांवरती सरस्वती मातेचा आशीर्वाद हा राहतो. त्यामुळे तुमची मुलं जी आहेत तर ती ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला सरस्वती मातेचा फोटो हा लावायचा आहे. त्याचबरोबर मुलांकडून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या बुक्सची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्या बुक्सवरती तुम्हाला पिवळी फुलं सुद्धा अर्पण करायची आहे. मग ती नोटबुक्स असू देत किंवा टेक्स्ट बुक असू देत किंवा वह्या पुस्तकं असू देत तर त्या सगळ्यांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे, अक्षर अर्पण करायचं आहे आणि मुलांना त्या पुस्तकांना तुम्हाला नमस्कार करायला सांगायचं आहे. उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, सकाळी तुम्हाला तुमची पूजा वगैरे करायची आहे, संध्याकाळी पण करायची आहे आणि आवर्जून उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या बुक्सची पूजा ही करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला करायचा आहे. मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होण्यासाठी, मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी, शार्प होण्यासाठी, मुलांच्या अभ्यास लक्षात राहण्यासाठी आणि त्याचबरोबर मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय आहे, जिथे आपल्या मुलांच्या वह्या पुस्तकांची आपण पूजा करणार आहोत तर तिथेच आपल्याला सरस्वती मातेचे सुद्धा पूजन करायचं आहे आणि तिथेच आपल्याला हा उपाय सुद्धा करायचा आहे. सरस्वती मातेचा जर तुम्हाला फोटो मिळाला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळेला सरस्वतीचं चिन्ह जे आहे तर ते एखाद्या पाटीवरती किंवा एखाद्या बुकवरती काढलं तरीही चालेल आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल. तर यानंतर तुम्हाला उपाय हा करायचा आहे. उपाय अतिशय साधा, सोपा पण खूप प्रभावी असा उपाय आहे. मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय मानला जातो. तर त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. आता दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, कुठल्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे. चुकून सुद्धा आपल्याला तूप या दिव्यामध्ये घालायचं नाहीये.
तेल घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आता तुम्ही प्लेट घ्या किंवा तामण घेतलं तरीही चालेल। त्या तामणामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। मुलांना आपल्या त्या नमस्कार करायला सांगायचा आहे। मुलांच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला एक कुंकवाचा टिळक लावायचा आहे आणि तुम्हाला मुलांना या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे। या ताटामध्ये तुम्हाला हा दिवा घेऊन तुम्हाला मुलांना ओवाळायचा आहे। आता पाण्यामध्ये जो आपण दिवा हा घेतलेला आहे किंवा हे जे तामण आपण तामणामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हा जो दिवा ठेवलेला आहे तर हे तामण आपल्या मुलांवरनं ओवाळून झाल्यानंतर माता सरस्वतीच्या फोटो समोर किंवा तुम्ही जर सरस्वतीचं जर चिन्ह काढलेलं असेल आणि त्याच्या समोर तुम्हाला हे तामण ठेवायचं आहे आणि हा दिवा आपल्या या फोटो समोर दिवसभर ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे, नोकरी व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होऊ दे, त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहू दे, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागू दे, अशी प्रार्थना तुम्हाला देवी सरस्वतीला करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मूठभर धणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। अख्खे धणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते धणे तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ओवाळायचे आहेत। आता कशा प्रकारे ओवाळायचं आहे, ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मूठभर उजव्या हातामध्ये धणे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ते ओवाळायचे आहेत। किती वेळेला ओवाळायचे आहेत तर तुम्ही 7 वेळेला ओवाळायचे आहेत किंवा 3 वेळेला ओवाळले तरीही चालतील। त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे आणि हे जे मूठभर धणे आहेत तर ते आपल्याला त्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ती जी वाटी आहे धण्याची तर ती माता सरस्वती समोर ठेवायची आहे। त्यानंतर 7 अखंड धणे तुम्हाला काढायचे आहेत आणि हे जे धणे आहेत तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत। म्हणजे आपण जो पाण्यामध्ये दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये 7 अखंड धणे त्या मधले तुम्हाला टाकायचे आहेत आणि बाकीचे धणे आपल्याला सरस्वतीच्या समोर ठेवायचं आहे। जिथे आपल्या मुलांच्या पुस्तकांची आपण पूजा केलेली आहे तर तिथेच तुम्हाला ते ठेवायचे आहेत। फक्त पैसा, संपत्ती आणि ऐश्वर्य जे आहे तर तेच सगळं काही असतं असं नाही, तर मुलांपेक्षा महत्त्वाचं असं काही नसतं। मुलंही आपली धनसंपत्ती असतात आणि मुलांपेक्षा महत्त्वाची वस्तू किंवा गोष्ट ही जगामध्ये नाही। त्यामुळे मुलं ही धनासारखी सोन्यासारखी आपली मुलं असतात। वसंत पंचमीला जर मुलांसाठी हा उपाय केला, मुलांवरनं जर तुम्ही हे धने ओवाळून घेतली तर त्यामुळे तुमच्यावरती किंवा तुमच्या मुलांवरती माता सरस्वती ही प्रसन्न होते आणि माता सरस्वतीची कृपा सुद्धा त्यांच्यावरती अखंड राहते। त्यामुळे त्यांच्या विद्येमध्ये सुद्धा वाढ होते। मुलं जे काही अभ्यास करतात तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो आणि त्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं। तर तुमच्या घरातल्या सगळ्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हे उपाय करायचा आहे। मुलं मुली सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही जर हा दिवा लावला तर मुलांवरती येणारे सर्व संकट दूर होतील, मुलांवरती कुठल्याही प्रकारचे विघ्न अडचण येत नाहीत। तर हा धनाचा उपाय आपल्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपण हा जो दिवा लावलेला आहे तर हा दिवा तुम्ही स्वच्छ करून परत वापरू शकता। जे पाणी आहे दिव्याखालचं तर ते तुमच्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकलं तरीही चालेल किंवा घरामध्ये तुम्ही इतर ठिकाणी किंवा झाडाला सुद्धा टाकलं तरीही चालेल। त्यानंतर हे जे धणे आहेत तर ते तुम्ही परत वापरू शकता, कुठेही फेकायची वगैरे गरज नाहीये। थोडे धणे तुमच्या कुंडीमध्ये टाकू शकता। आता हा जो उपाय आहे तर तो वसंत पंचमीलाच आपल्याला करता येतो, त्यामुळे इतर वेळेला आपल्याला हा उपाय करू शकत नाही। जर तुमची 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर तुम्हाला मुलांसाठी वेगळा दिवा लावायचा किंवा वेगळे धणे घ्यायची गरज नाहीये। तर एकच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि एकाच दिव्याने तुमच्या 2ही आणि 3ही मुलांना ओवाळायचं आहे। मूठभर धणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तेच धणे तुम्हाला 2ही 3ही मुलांवरनं उतरवून घ्यायचे आहेत। वेगळे वेगळे धणे घेण्याची गरज नाहीये। तुमची मुलं जर बाहेर असतील, हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला मुलांच्या फोटोवर तुम्ही ओवाळून घेतले तरीही चालतील आणि दिवा सुद्धा ओवाळला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपण जेव्हा आपल्या मुलांवरनं दिवा ओवाळत असतो तर त्यावेळेला तुपाचा दिवा आपल्याला ओवाळायचा नसतो, तेलाचाच दिवा आपल्याला ओवाळायचा असतो। तुपाचा दिवा हा आपण फक्त देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी लावत असतो। त्यामुळे तुपाचा दिवा तुम्ही फक्त सरस्वती समोर हा लावू शकता, फोटो समोर लावू शकता, पण उपाय करण्यासाठी तुम्हाला दुसरा तेलाचाच दिवा वापरायचा आहे। सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करा। तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।